नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर सोनवणे आहे. मी लोहगाव इथे राहतो. तर आज विषय असा होता की माझ्या अतिशय जवळच्या मित्राबरोबर खूप मोठा स्कॅम झालेला आहे. तर तो स्कॅम जो त्याच्याबरोबर झालेला आहे तो तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ टाकतोय. जर तुम्हाला आवडला तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर स्कॅम असा झालेला आहे मित्रांनो की म्हणजे तुमच्या बरोबर जर हा स्कॅम होत असेल तर तुमच्या 1% सुद्धा लक्षात येणार नाही की आपल्याबरोबर हा स्कॅम होतोय म्हणून. तर मित्रांनो, विषय असा आहे की माझ्या एका खूप जवळच्या मित्राने 2 गुंठे जागा घेतलेली आहे केसनळ तिथे. तर तिथं 2 गुंठे जागा घेतलेली असताना त्यांनी एक 1200 ते 1400 स्क्वेअर फुटाचं घर बांधण्याकरता काढलेले आहे. तर त्या घराला जे काही मटेरियल लागतं, सिमेंट, वीट, वाळू, स्टील, या सगळ्या गोष्टी जे काय लागतात त्याने ती घ्यायला सुरुवात केली. तर त्याने रेटची वगैरे चौकशी काढण्याचा प्रयत्न केला. तर तो सिमेंटचा रेट काढण्यासाठी दुकानात गेला व दुकानात जो काही त्याला सिमेंटचा रेट सांगितला, त्याने अंबुजा सिमेंटचा रेट विचारला होता. तर त्याने जो काही रेट विचारला त्या रेटच्या 70% रेटने त्याला एका ठिकाणी एक व्यक्ती सिमेंट देतो म्हणला. तर विषय असा झाला मित्रांनो की समजा दुकानात जर 100 रुपयाला जर सिमेंटची गोण असेल तर एक व्यक्ती त्याला असा भेटला की तो म्हणला की मी तुला 70 रुपयालाच गोण देईल. आता विषय असा झाला की माझ्या मित्राने त्याला विचारलं की दुकानामध्ये 100 रुपयाला जर सिमेंटची गोण चालली असेल, तुम्ही 70 रुपयालाच देताय, तर तुम्हाला परवडतं कसं? तर मित्रांनो, त्यांनी माझ्या मित्राला असं सांगितलं की जे रेल्वेने सिमेंट येतं बाहेरून व त्या रेल्वेतून जे सिमेंट खाली सांडतं, ते सांडलेलं सिमेंट आम्ही गोण्यात भरतो, विकतो, त्याच्यामुळं आम्हाला 70% रकमेमध्ये सिमेंट द्यायला परवडतं. तर हे सगळं बोलणं झाल्यानंतर मित्रांनो, माझ्या पण मित्राला वाटलं की चला 70% रकमेमध्ये जर सिमेंट भेटत असेल तर माझे खूप सारे पैसे वाचतात, ते घेऊ आपण. तर त्यांनी माझ्या अंदाजानुसार 1,00,000 रुपयाचं सिमेंट त्या व्यक्तीकडून घेतलं. त्या व्यक्तीने त्याला ते सिमेंट घरपोच आणून दिलं. तर विषय काय झाला मित्रांनो की ते सिमेंट त्याने कॉलमसाठी, फाउंडेशनसाठी, स्लॅबसाठी त्याने ते सिमेंट वापरलं. आता ते सिमेंट जे होतं मित्रांनो, ते सिमेंट एकदम ओरिजिनल नव्हतं. ते सिमेंट पूर्णपणे भेसळ केलेलं सिमेंट होतं. आणि त्याच्यामुळं काय झालं मित्रांनो की 1 महिन्याभरानंतर त्याच्या फाउंडेशनला, कॉलमला, स्लॅबला तडे गेले. तडे गेल्यानंतर त्याला म्हणजे ते आजूबाजूच्या लोकांनी वगैरे सांगितलं किंवा ज्यांना बांधकाम क्षेत्रातली माहिती आहे त्यांनी पण सांगितलं की हे 2-4 महिन्यापेक्षा जास्त टिकणार नाही, हे बांधकाम पाडणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग त्याला वाटलं एखाद्या वेळेस आपण जो इंजिनियर बघितला त्या इंजिनियरची याच्यामध्ये चूक असू शकते. तर मग तो इंजिनियरला दोष द्यायला लागला, तू व्यवस्थित प्लॅन नाही काढला किंवा तू व्यवस्थित हे नाही केलं, त्याच्यामुळे हे तडे गेले. तर इंजिनियरला थोडा डाऊट आला. इंजिनियर म्हणला की माझं याच्यामध्ये तर काही चुकी नाही आहे.
तर त्यांनी काय केलं, ते थोडंसं सिमेंटचा नमुना जो आहे त्याला थोडासा संशय आल्यामुळं तो सिमेंटचा नमुना त्याने त्याला लॅबमध्ये चेक करायला नेला व ते ज्यांचं बांधकाम चालू होतं त्या माणसाला पण तो घेऊन गेला. आता मित्रांनो, ते जे सिमेंट आहे ते लॅबमध्ये चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये विषय असा निघाला की 50% सिमेंट होतं आणि 50% कसली तरी पांढरी माती त्याच्यामध्ये मिक्स केलेली होती. म्हणजे 50% सिमेंटमधलं 50% सिमेंट काढलं होतं आणि त्याच्या जागेवर पांढरी माती टाकली होती आणि ते गोणे शिवून ह्या माणसाला 70% किमतीमध्ये त्या माणसाने विकल्या होत्या. आता मित्रांनो, विषय असा झाला आहे की हे बांधकाम 20% 25%च पूर्ण झालं होतं. हे जर बांधकाम जर 100% पूर्ण झालं असतं आणि याच्यात कदाचित जर लोक वगैरे राहायला आली असती तर ती बिल्डिंग वगैरे कोसळली असती तर कितीतरी लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेला असता. तर हे खूप डेंजर स्कॅम आहे. तरी तुम्ही पण कुठं जर सिमेंट वगैरे घ्यायला गेल्यानंतर अजिबात लोकल माणसाकडून किंवा कमी रेटमध्ये कोणी देत असेल तर त्याच्याकडून घेऊ नका. डायरेक्ट कंपनीतून घ्या. तुम्ही 10 रुपये वाचवायच्या नादात 1000 रुपये घालवताल, हे मी तुम्हाला सांगतो. हे खूप जबरदस्त प्रकारचा स्कॅम आहे. आता हा विषय झाल्यानंतर मित्रांनो काय झालं की माझ्या मित्राने या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर त्या माणसाकडे गेला, त्याला बोलला की माझे पैसे परत दे, तू माझी फसवणूक केलेली आहे, असं तसं. तर मित्रांनो, त्या माणसाने 10-20 गुंड गोळा केली. ह्या माझ्या मित्राला खूप मारहाण केली आणि त्याला बोलला की मी तुझ्याबरोबर स्कॅम केलेला आहे, तुला काय करायचं ते कर, असं बोलला. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माझा मित्र पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या माणसाविषयी कंप्लेंट दिली. त्या माणसाविषयी कंप्लेंट दिल्यानंतर मित्रांनो, पोलिसांची त्याची पहिल्यापासूनच कनेक्शन होतं, ओळख होती. अक्षरशः 2 ते 3 महिने माझा मित्र पोलीस स्टेशनला हेलपाटे घालत होता. पोलीस माझ्या मित्राला एकदा फोन करत होते की तुम्ही या पोलीस स्टेशनला, ही अशी अशी कंप्लेंट दिलेली. तर दरवेळेला तो माणूस काय सांगायचा की मी इकडे आहे, मी तिकडे आहे, मी तिकडे आहे, असं उडवडीची उत्तर द्यायचं. आणि पोलीस माझ्या मित्राला काय म्हणायचे की तुम्ही उद्या या, तुम्ही उद्या या, मी त्यांना बोलून घेतो. हा असा विषय व्हायचा. आणि तो काय पोलीस स्टेशनला येत नव्हता, कारण त्याचे पैसे वगैरे चालू होते. कारण पोलिसांना जर त्याला बोलवायचं असतं तर 2 मिनिटात त्याचं लोकेशन ट्रॅक करून त्याला गाडीत टाकून आणलं असतं. पण ते त्यांची ओळख असल्यामुळं त्यांनी पण त्याला काही आणलं नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मित्रांनो, मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की त्याला अतिशय मानसिक त्रास झाला ह्या गोष्टीचा. पोलिसांनी कंप्लेंट वगैरे घेतली नाही. त्याचे 1,00,000 रुपये पण लॉस गेले. ते जे बांधकाम केलं होतं त्याला नंतर तडे गेल्यानंतर त्याला ते बांधकाम वगैरे सगळं पाडावं लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 1,00,000 रुपयाला तो लॉस गेला. म्हणजे त्याच्याबरोबर 1,00,000 रुपयाचा स्कॅम झाला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की त्या व्यक्तीने पुन्हा त्याला अशी धमकी पण दिली की हा तुझ्याबरोबर जो मी स्कॅम केला आहे किंवा हे जे मी तुझी फसवणूक केली, ही जर तू कुठं सांगितली तर तुला डायरेक्ट आम्ही मारून टाकू, अशी त्याला धमकी दिली. त्यामुळं हा पण जास्त काही त्यांच्या नादी लागला नाही. जे काही त्यांनी बांधकाम वगैरे केलं होतं ते सगळं पाडून टाकलं. 1,00,000 रुपये त्यांनी बुडाले म्हणून सोडून दिले. पण हा जो माणूस आहे मित्रांनो, जो सिमेंटचा स्कॅम करणारा, ह्या माणसाचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाव वगैरे सगळं सांगेन, त्याचा पत्ता पण सांगेन.
तो कोणत्या एरियामध्ये हा बिझनेस करतो हे पण तुम्हाला मी सांगेन. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की याचं एक 1 BHK 2 BHK घर होतं म्हणून ठीक आहे, किंवा त्याला एक लवकरच 20% 30% बांधकाम झाल्यानंतर हे कळालं, हे पण ठीक आहे. पण मला हे म्हणायचं आहे की समजा जर एखाद्या 20 मजली 30 मजली बिल्डिंगला जर हे सिमेंट गेलं, किंवा वर्ष दीड वर्षानंतर ही गोष्ट त्या बिल्डरला कळाली, किंवा पूर्ण तिथं कुटुंब राहायला आल्यानंतर समजा 200-300 फ्लॅट विकले गेले, पूर्ण कुटुंब जर तिथं राहायला आल्यानंतर ही बिल्डिंग वगैरे कोसळली, तर किती जणांचा याच्यामध्ये जीव जाऊ शकतो. किंवा एकदा बिल्डिंग पडल्यानंतर किंवा ती माणसं मेल्यानंतर पुन्हा ती माणसं मेल्यावर परत येणार आहे का? तर माझं एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी ह्या अशा लोकांच्यावर खूप कडक कारवाई करायला पाहिजे. तर पोलीस लोक वगैरे काही करत नाही आहे, त्यांच्याकडून चहा पाण्याला पैसे वगैरे घेतात आणि अशा लोकांना मोकळं सोडतात. तर मी मित्रांनो तो सिमेंटची भेसळ कसा करायचा, आणि माझ्याकडे 1-2 व्हिडिओ पण आहे त्या माणसाचे. तर तो सिमेंटची भेसळ कशी करायचा, किती टक्के त्याच्यामध्ये माती टाकायचा, कशा त्या गोण्या शिवायचा आणि कशा तो विकायचा, हे पण तुम्हाला मी व्हिडिओ यूट्यूबवर पुढच्या व्हिडिओमध्ये टाकल. तर माझं एवढंच म्हणणं आहे, हा व्हिडिओ टाकण्याचं उद्दिष्ट एकच आहे मित्रांनो माझ्या, की माझ्या मित्राबरोबर जो स्कॅम झालेला आहे तो स्कॅम दुसरा कोणाबरोबर होऊ नये, एवढीच माझी विनंती आहे. म्हणून हा व्हिडिओ मी टाकतोय, कारण सगळ्यांना माहीत व्हावं की बाबा आपण कमी रेटमध्ये जे सिमेंट घ्यायला जातोय ते सिमेंट चांगलं असू शकतं याची गॅरंटी नाही आहे, ते भेसळ केलेलं असू शकतं, यात आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, किंवा यात आपला जीव पण जाऊ शकतोय, असा विषय मित्रांनो. आणि एवढंच मला सांगायचं होतं. तर हा सिमेंटविषयी स्कॅम आहे, तर ह्या गोष्टीपासून आपण सावध राहा, फसू नका. माझा मित्र किरकोळ फसलेला आहे, बरं झालं त्याला लवकर कळालं, एवढंच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लवकरच मी त्या व्यक्तीचे सिमेंटचे भेसळ करतानाचे 1-2 व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ते व्हिडिओ पण तुम्हाला पाठवून त्या मित्रांनी मला दिलेले आहे. आणि त्या व्यक्तीचा फोटो, त्या व्यक्तीचं नाव आणि तो कोणत्या एरियामध्ये सिमेंटचं बिझनेस करतो याची सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये टाकेल, जेणेकरून माझ्या आजूबाजूला जे कोणी लोक वगैरे असतील त्यांची फसवणूक होऊ नये. येतात. धन्यवाद.